जय महाराष्ट्र पब्लिक, मी दत्तात्रय बुधावले. माझी नोकरी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजच्या चर्चेचा विषय आहे की ज्या नवविवाहित महिलेचे नाव रेशन कार्डवरती नाही अशांना देखील माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कालच शासनाने एक जी.आर. प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये ज्या नवविवाहित महिलेचे नाव रेशन कार्डवरती लावणे लगेच शक्य होत नाही अशा महिलांनी आपली विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. तसेच पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावे असे शासनाने सांगितलेले आहे. नारी शक्ती दूतवर आपण जेव्हा फॉर्म भरतो, डॉक्युमेंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आधार कार्डचा मागचा व पुढचा फोटो अपलोड करणे गरजेचे आहे. तसेच मतदान कार्ड व रेशन कार्डचा देखील मागचा व पुढचा फोटो अपलोड करणे गरजेचे आहे, जेणेकरून आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही याची काळजी घ्यावी. फॉर्म भरताना काही अडचणी येत असतील तर खाली दिलेल्या नंबरवर आपण संपर्क साधायचा आहे व आपला फॉर्म व्यवस्थित भरायचा आहे. धन्यवाद.